ओपन प्लॉटसाठी जे आपण लोन घेतो, तर त्या लोनमधून आपण शॉर्ट टर्ममध्ये आपण डेट फ्री कसं झालं पाहिजे. सो एक एक्झाम्पल घेऊया, की समजा तुम्हाला 40 लाख रुपयाची जागा घ्यायची आहे. आता त्यामध्ये तुम्ही 10 लाख रुपये डाउन पेमेंट केलं, 30 लाख रुपयाचं कर्ज केलं. ते कर्ज घेतलं तुम्ही समजा 9.5% इंटरेस्टनी. त्याची टर्म घेतली आपण 15 वर्ष, तर सरासरी तुम्हाला महिन्याला 31,000 रुपये EMI येतो. हे तुम्हाला भरायचे तर 15 वर्ष, बरोबर. पण तुम्हाला 15 वर्षापर्यंत तेवढं लोन ठेवायचं नाहीये. त्यावर एक मी तुम्हाला दुसरा बेस्ट ऑप्शन सांगतो. जिथं तुम्ही 31,000 रुपये EMI म्हणून भरणार आहात, तिथे तुम्हाला 19,000 रुपये SIPला ॲड करायचे आहेत. म्हणजे 31,000 आणि 19,000 महिन्याला 50,000 म्हणून EMI म्हणूनच तुम्हाला बाजूला काढायचे आहेत. 31,000 रुपये लोनला जातील, 19,000 रुपये SIPला जातील. हे जर तुम्ही 6 वर्ष केलं, तर 6 वर्षामध्ये सरासरी 13% रिटर्ननी जरी आपण कॅल्क्युलेट केले, तरी तुमचे SIPला 20 लाख रुपये होतात. म्हणजे 6 वर्षामध्ये तुम्ही लोनची अमाउंट प्रिन्सिपल मी समजतो की 10 लाख रुपये तुमचं नील झालेलं असेल. तर त्या कंडिशनला 20 लाख रुपये SIP मधले येतात आणि अशा पद्धतीने तुम्ही 6 वर्षामध्ये तुम्ही तुमचं जे प्लॉटचं लोन आहे ते पूर्णपणे नील तुम्हाला करता येतं. आता यामध्ये जर समजा एखाद्या वेळेस मार्केट अपडाऊन झालं, तर फार एखादा वर्ष वाढू शकतो किंवा 5-6 महिने कमी पण होऊ शकतात. कारण म्युच्युअल फंड ही इन्व्हेस्टमेंट आहे डिपेंड मार्केट रिस्क. सो तेवढा फ्लेक्सिबल ठेवून आपल्याला ही गुंतवणूक करावी लागणार आहे. जर तुम्ही हे प्लॅनिंग केलं, तर तुमचा जो काही EMI 15 वर्षाचा होता, तो EMI तुम्हाला 6 ते 7 वर्षांमध्येच लोन नील करता येईल.